नमस्कार. रोहन प्रकाशन प्रस्तुत दिल के करीब अक्षरांचे चांदणे, सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी पुष्कराज चिरपुटकर आणि मी वाचणार आहे अनंत सामंत या भन्नाट लेखकाचं एक पुस्तक, एक ड्रीम मायला. अर्थात सगळं पुस्तक वाचून दाखवणार नाहीये, नाही तर मजा राहणार नाही. सुरुवात करून देणार आहे, नंतर तुम्ही वाचायचे. हा टोन असा काय आहे ते तुम्हाला कळेलच. एक ड्रीम मायला. एक ड्रीम मायला. लेखक अनंत सामंत. लेखक म्हणतात, इट्स टाइम आय एंटर द गेम बॉयज. मी राडा करणार आहे. वेगवेगळ्या भाषात, वेगवेगळ्या जगात, वेगवेगळ्या अभिमन्यूंनी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर हा आक्रोश केलाय. मेरा भी टाइम आएगा गुणगुणत चक्रव्यूहाचा प्रवेश शोधत चाचपडणाऱ्या परळ लालबागच्या तरुणाईसाठी क्रमशः कादंबरी लिहिण्याची सुपारी साहित्यातल्या एका दादानं मला 1999 मध्ये दिली, तेव्हा मी 50च्या वाटेवर होतो. क्रमशः प्रसिद्ध होताना सुद्धा एक ड्रीम मायला गाजत होती. एक ड्रीम मायला. माझ्या ओळखीचा एक जण आहे, आपलाच मित्र आहे. वर्षापूर्वीपासून मला पटवतोय. बोरिवली जवळ त्याचं एक ब्रांच ऑफिस आहे. स्टेशन पासून लांब आहे, जवळच आमराई आहे. पिकनिकला जायचंय. हप्त्याने बोलायला तोंड उघडलं, पण तिघांकडे बघून मिटलं. तिथे महिन्यातून एकदा प्रीमियम कलेक्शनचे पैसे जमतात, पगाराचेही येतात. एक अख्खा दिवस तिथे 3 ते 4 लाखांची रोकड जमलेली असते. मिंट श्वास घ्यायला थांबला. चौघांनी एकमेकांकडे पाहिलं. सिक्युरिटी गोपीनं विचारलं. काही नाही. तिजोरी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवतात. माणसं किती असतात तिथे? 15-20 कारकून आहेत, पण कोणीही मध्ये पडणार नाही. कशावरून? असा मित्र म्हणाला, ती कॅश कोणी पळवली तर त्यांच्यापैकी कोणाचंही काहीही नुकसान होणार नाहीये, उलट त्यांना बरंच वाटेल. बरं वाटेल? ते का? अरे 6 वर्षांपूर्वी कंपनीने तिथे ब्रांच उघडली, तेव्हा कंपनीनं सिक्युरिटी दिली होती. त्यावेळी फक्त 25-30 हजारांची रोकड जमायची. हळूहळू रोकड वाढत गेली, पण एकदाही तिथे लहानशी चोरी सुद्धा झाली नाही. म्हणून कंपनीनं गेल्या वर्षीपासून सिक्युरिटीचा माणूस तिथून काढून टाकला. ब्रांचनी विनंती करूनही कंपनी सिक्युरिटी देत नाहीये. महिन्यातून फक्त एक दिवस 3-4 लाखांची रोकड सांभाळण्यासाठी एक माणूस महिनाभर पोसायला कंपनी तयार नाहीये. एखाद्या वेळी जरी चोरी झाली तरी कंपनी ताळ्यावर येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. हे तुला त्यांच्याच पिऊननी सांगितलं? गोपीनं विचारलं. हो. याला ही सुपारी झाली चक्क. हप्ता पुटपुटला. स्वतःच घर फोडायची सुपारी, दाऊद म्हणाला. जवळजवळ तसंच, मिंट म्हणाला. त्यांच्यापैकी कोणीही आपल्याला अडवणार नाही? गोपीनं विचारलं. नाही, मिंट म्हणाला. त्यासाठी आपण त्यांना किती हिस्सा द्यायचा आहे? गोपीनं विचारलं. 4 लाख असले तर 1 लाख, 3 लाख असले तर 70,000. 3 लाखांपेक्षा कमी असले तर? कमीत कमी 3 लाख असतातच रे. आपण पकडले गेलो तर ते ओळखही दाखवणार नाहीत, पण शक्य ती मदत करतील. आपण पकडले गेलो तर त्यांचा फायदा काय? सगळी संसारी माणसं आहेत रे. 10-12 वर्षांची तरी नोकरी झाली त्यांची. यात रिस्क काही नाहीये. ऑफिसची इमारत सुद्धा मेन रोडवर नाहीये, आत अमराईत आहे. तिथे रिक्षा देखील मिळत नाही त्यावेळी. कॅश VIPच्या ब्रीफकेसमध्ये असते. ब्रीफकेस कुठे असते ते पिऊन दाखवेल. अख्ख्या ऑफिसात 2च पिऊन आहेत. आपला दोस्त त्यातल्या त्यात तरुण आणि तगडा आहे, त्यामुळे हाच तात्पुरता सिक्युरिटीवाला झालाय. पोलीस स्टेशनही तिथून खूप खूप दूर आहे. इमारतीतून पैसे घेऊन एकदा मेन रोडला लागलो की झालं. आला मावा केक हा, हप्ता म्हणाला. तिघही अविश्वासाने मिंटकडे पाहत राहिले. मिंट आत्मविश्वासाने हसला. मावा केक सुद्धा नाहीये हा, नुसता मावा आहे, मिंट म्हणाला. थोडेसे गट्स पाहिजेत फक्त, थोडंसं डेअरिंग. मध्ये निघून जाऊ आपण. एका दिवसात सारे लक्ष देशू. बरं, कधी जमतात हे पैसे कंपनीत? दाऊदनं विचारलं. प्रत्येक 1 तारखेला. आज 28 आहे ना? येस. ऑफिस कुठे माहिती आहे तुला? माहिती आहे. चल मग
गोपी उत्साहाने उठत म्हणाला. कुठे? तिघांनी एकदम विचारलं. माझ्या वडिलांची पॉलिसी काढायला, गोपी हसत म्हणाला. अरे चायला, याला एटीएमचं मशीनच वाटलं ते, हप्ता म्हणाला. झोप्या, जरा धीर धर, दाऊद म्हणाला. मी पटकन घरी जाऊन येतो, पेट्रोल भरायला मम्मीची पर्स सापडते का बघतो. हप्ता म्हणाला, मी मोटरसायकल ठेवून येतो. पण संध्याकाळी बोरिवलीला जायचं सगळ्यांनीच मान्य केलं. संध्याकाळचा धुसर प्रकाश आमराईच्या जाळीदार छतातून निसटत होता. वर दिसणारे आभाळाचे करडे तुकडे अंधारात मिसळत होते. त्याच अंधारात दाऊदची लाल मारुती उभी होती. आत चौघ बसले होते. दाऊद, हप्ता, मिंट आणि गोपी. मध्येच पाखरू फडफडलं. एक कावळा ओरडला. माय गॉड, दाऊद म्हणाला. वाटत सुद्धा नाही आपण मुंबईत आहोत म्हणून. अरे हा पिकनिक स्पॉट होता पूर्वी, कॉलनी होण्यापूर्वी. बाबूराव अर्नाळकरांचा काळा पहाड याच जंगलात यायचा. पलीकडे गुफा आहेत अजून. अर्नाळकरांचा काळा पहाड खूपदा तिथल्या एखाद्या भुयारात शिरायचा, मिंटनं सांगितलं. हप्ता खिदळत हसला. हसायला काय झालं? मिंट चिडला. तू वाचलायस बाबूराव अर्नाळकर? हप्त्याने हसत विचारलं. तू शेक्सपियर वाचलायस? मिंट फणकारला. का? शेक्सपियर सुद्धा अर्नाळ्याला राहायचा? अरे भडव्या, शेक्सपियर न वाचता रोमिओ ज्युलियट माहिती ना तुला? हॅमलेट, ऑथेल्लो ही नावं ऐकलीस ना? मग काळा पहाड माहीत असायला काय हरकत आहे? प्लीज थांबा, गोपी म्हणाला. मिंट आणि हप्ता अंधारातून एकमेकांकडे पाहत गप्प झाले. फक्त 2 दिवस आहेत मध्ये, गोपी म्हणाला. दाऊदने 2 गुडघ्यात पकडलेल्या 1.5 लिटरचा पेप्सीचा बुधला तोंडाला लावला. 3-4 घोट घेऊन पाठी दिला. आपण आत्ताच ठरवायला हवं, गोपी म्हणाला. आपण हे काम करणार आहोत की नाही ते. कोणीच काही बोललं नाही. मला 1 लाख रुपयांची गरज आहे, गोपीच म्हणाला. तशी गरज तुमच्यापैकी कोणालाही नाहीये. एवढा मोठा धोका तुम्ही का पत्करावा हे मला कळत नाही. मी एकटाही हे काम सहज पार पडू शकतो. त्याने अंधारात तिघांकडे पाहिलं. आणि मिळेल ती रक्कम आपल्या चौघात वाटून घ्यायची माझी तयारी आहे. हप्त्याने बाटली तोंडाला लावली. घटाघटा घोट घेऊन खाली केली. मग दमल्याप्रमाणे तो म्हणाला, बास्टर्ड, गोपी, झोप्पड, यू आर रिअली अ बास्टर्ड. शट अप, दाऊद म्हणाला. अरे मग भोसडीचं समजतो काय आपल्याला? आय एम विथ गोपी, दाऊद म्हणाला. तिघांनी मिंटकडे पाहिलं. मिंट हळूवार हसला. मी नव्हतो तर शिरीनच्या अंकलकडे तुमची कशी फाटली हे पाहिलंय तुम्ही. मी नसलो तर परत काहीतरी गोची करणार तुम्ही. हा हा, हप्ता नाटकी हसला. या कामासाठी चौघांची गरज आहे, मी पूर्ण विचार केलाय, मिंट म्हणाला. तुम्हाला पटतंय का बघा. बोल, गोपी आणि दाऊद एकाच वेळी बोलले. एकमेकांकडे बघून अस्पष्ट हसले. या कामासाठी आपल्याला एक कार लागेल, शक्यतो मारुती. मारुतीचा पिकअप चांगला असतो, आकार लहान असतो, मिंट म्हणाला. आणि दाऊदने त्याच्याकडे रोखून पाहिलं. आपण चौघ मारुतीतून येऊ. दाऊद बाहेर मारुतीत थांबेल. आपण तिघं तोंडाला साधे रुमाल बांधून आत जाऊ. आत आपल्याला विशेष काहीही करावं लागणार नाही. आपल्या हातात चॉपर असतील. ठरलेल्या तिघांच्या गळ्याला चॉपर लावू. ते देतील ती बॅग घेऊ. बाहेर येताना दाराला बाहेरून कडी लावू. मारुतीत बसू, पळून जाऊ. कुठे? गोपीने विचारलं. तोही विचार केलाय मी. ठरल्याप्रमाणे कोणीही आपला पाठलाग करणार नाही. आपण मारुती घेऊन बोरिवली स्टेशनवर येऊ. रहदारीत मारुती रस्त्याच्या कडेला सोडू आणि स्टेशनच्या गर्दीत मिसळून जाऊ. कोणी ओळखणारे नाही आपल्याला. पुढे काय? गोपीने विचारलं. पुढे काय? मिंट म्हणाला. समज इन्शुरन्स कंपनीतला एखादा मॅड कारकून मध्ये पडला, त्याला फाडावं लागलं तर? असं होणार नाही रे. समज झालं, प्रकरण वाढलं, तुझा मित्र नंतर बोलला तर त्यांचा आपलं काय संबंध? प्रूव्ह कसं करणार ते? आपण आपल्याला हवं ते करायला मोकळे आहोत. ह्याला खोपच्यात घेऊ ना नंतर त्याला. आणि पैसे ते कुठे लपवायचे? फार्म हाऊसवर, दाऊद म्हणाला. आपली पिकनिक नाहीतरी राहून गेली आहे, ती पूर्ण करू आपण. मनोरला फार्म हाऊसवर जाऊ, तिथे हत्ती सुद्धा लपवता येईल. जायचं कसं? गोपीनं विचारलं. ट्रेननं.
मींड म्हणाला. बोरिवलीत राडा केल्यावर दहिसर चेक नाक्यावरून निसटणं आपल्याला कठीण जाईल. ट्रेन सगळ्या जनतेची मालमत्ता असते. आणि मारुतीचं काय करणार? दाऊदनं विचारलं. काही तासांकरता आपल्याला एखादी मारुती चोरावी लागेल, मींड म्हणाला. सोपं आहे ते. नको नको, गोपी म्हणाला. त्यात धोका खूप असतो. अनोळखी गाडी मध्येच बंद पडली तर? मग? दाऊदनं विचारलं. आपण हीच मारुती वापरू. अंधारातून दाऊदकडे बघताना गोपीचे डोळे चमकले. ऐकून घ्या माझं, तो म्हणाला. आपण वेगळ्या नंबरचे 2 स्टिकर्स आधी तयार करू, मग याच गाडीच्या नंबर प्लेटवर चिकटवू. आदल्या दिवशी दुपारीच ही गाडी बोरिवलीत भगवती हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क करू. हॉस्पिटलमधले पेशंट बदलतात तशा हॉस्पिटल समोरच्या गाड्या सुद्धा रोज बदलतात. त्याच संध्याकाळी ही गाडी चोरीला गेल्याचं दाऊदच्या लक्षात येईल. तसं तो त्याच्या आईच्या लक्षात आणून देईल. मग सावधगिरीचा उपाय म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गाडी हरवल्याची तक्रार करेल. रोज अशा 56 गाड्या हरवतात मुंबईत. पोलिसांना इतर खूप कामं असतात. तक्रार नोंदवून घेण्याव्यतिरिक्त ते फार काही करत नाहीत. दुसऱ्या दिवशी आपण चौघे त्याच्या घरून त्याची गाडी शोधण्याकरता बाहेर पडू. तसं त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही सांगू. 4 वेगवेगळ्या दुकानातून आपण रंगीबेरंगी भडक फुल स्लीव्ज लुजर्स, भडक रंगाच्या टोप्या आणि गॉगल्स विकत घेऊ. आपल्या अंगात मात्र साधे पांढरे किंवा फिक्या रंगाचे शर्ट्स असतील. ठरल्या वेळी आपण बोरिवलीत जाऊ. मारुतीत बसू. मारुती रस्त्याला लागली की आपण नवे लुजर्स घालू, टोप्या घालू, गॉगल्स लावू आणि ठरल्या ठिकाणी जाऊ. तोंडावर रुमाल बांधायची ही जरूर आहे असं मला वाटत नाही. भडक रंगाचे कपडे असले की माणसांचं लक्ष चेहऱ्यांकडे जात नाही. गेलं तरी चेहरा लक्षात राहत नाही. तोंडावर रुमाल वगैरे बांधून आपण उगाच इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. त्यापेक्षा तोंडाला खूपशी टॅल्कम पावडर फासली तरी माणूस पटकन ओळखू येत नाही. बरं, पुढे? दाऊदनं विचारलं. तू बाहेर थांबशील, आम्ही तिघे आत जाऊ. मींड दाराशी थांबेल. मी आणि हप्ता आत शिरू. म्हणजे आपण किती माणसं आहोत याचा अंदाज त्यांना येणार नाही आणि आयत्या वेळी कोणी बाहेरून दरवाजाही बंद करणार नाही. नाहीतर आपणच अडकू आत. मी याचा विचारच केला नव्हता, मींड म्हणाला. गोपी मंद हसत पुढे म्हणाला. यावेळी मध्ये कोणी आलं तर त्याला फाडायचं तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्ही त्यात पडू नका. मला थांबवू नका. जे होईल त्याची जिम्मेदारी माझी एकट्याची. पुढे बोल. पुढे काय? पुढे आपण मारुतीतून बोरिवली स्टेशनला येऊ. अंगातले लुजर्स, टोप्या, गॉगल्स काढून टाकू. साध्या कपड्यांनी स्टेशनच्या गर्दीत मिसळून जाऊ. फक्त पैशांची बॅग केवढी आहे हे निश्चित कळलं तर तेवढी बॅग आत राहील अशी हॅवरसॅक आपल्याला विकत घेता येईल. पैशांची बॅग हॅवरसॅकमध्ये लपवता येईल. स्टेशनला सोडलेली मारुती पोलिसच नंतर घरपोच करतील किंवा तिचं काही नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनी भरपाई देईल. आणि आपण मारुती सकट पकडले गेलो तर? दाऊदनं विचारलं. पाठलाग झाला आणि पकडले गेलो तर शोधता शोधता आमची गाडी आम्हाला सापडली. ती आम्ही परत घेऊन चाललो होतो. गाडीत काय हे आम्हाला माहीत नव्हतं असं आपण सांगू शकतो. पण तू ड्रायव्हिंग करत असताना मुंबईच्या रस्त्यांवर कोणी पाठलाग करून आपल्याला पकडू शकेल असं मला वाटत नाही. पुढे? पुढे ट्रेनमध्ये बसून आपण कुठेही जाऊ शकतो. मनोरला जायची गरजच काय? आपण आपापल्या घरी गेलो तरी काय फरक पडतो? गोपीनं तिघांकडे पाहिलं. तिघही गप्प होते. विचार करत होते. हा प्लॅन मला तरी फुलप्रूफ वाटतो. मलाही, हप्ता म्हणाला. मींडनं मान डोलावली. प्रश्न एकच आहे, गोपी गंभीरपणे म्हणाला. काय? मींडनं विचारलं. समजा काहीतरी फिसकटलं. आपल्यापैकी कोणी जखमी झालं, कोणी मारलं गेलं, कोणी पकडलं गेलं तर? काही वेळ चौघही गप्प होते. मग हप्ता म्हणाला. काहीही झालं तरी आपण शेवटपर्यंत एकत्र राहू. येस, दाऊद म्हणाला. तरीही आपण एकत्र राहू. मींडनं मान हलवली. गोपीनं त्याच्या हाताचा तळवा पुढे केला. त्याचा पंजा त्या तिघांपेक्षाही मोठा होता. तिघांचे हात एकाच वेळी पुढे झाले. 8 हातांची एकत्र जोडी झाली. चांग भलं.
चॉपर्स लुझर्स मध्ये दडवून गोपी, हप्ता आणि मिंट बाहेर पडले. वेगाने ते ऑफिसच्या इमारतीत शिरले. दाराच्या आतच टेलिफोनची केबल होती. खिशातला लोखंडी क्लिपर काढून हप्त्यानं ती एका सेकंदात कापली. ते आत शिरले तेव्हा 3:10 झाले होते. प्रवेशद्वारासमोरच्या केबिनच्या दारातच शिपाई बसला होता. आदल्याच दिवशी गोपीने त्याची ओळख करून घेतली होती. गोपी सरळ त्याच्या समोर गेला. लुझरच्या आतला चॉपर काढून त्याने शिपायाच्या मानेला लावला. बाहेरच्या दारात चौकशीच्या टेबल मागे एक कारकून बसला होता. त्यालाही सारं माहिती होतं. हप्त्याने ठरल्याप्रमाणे त्याच्याही मानेला चॉपर लावला. कोणीच ओरडलं नाही. इतर सारे माना खाली घालून कामं करत होते. दरोडा पडलाय हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. आणि ज्यांना माहित होतं त्यांना धक्का वगैरे बसायचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे कोणीच विंचळलं नाही. ही शक्यता दाऊद किंवा गोपीच्या लक्षातच आली नव्हती. चौकशीच्या टेबलासमोर कोचात बसलेला एक गृहस्थ तेवढा विस्पारलेल्या नजरेने त्या तिघांकडे पाळीपाळीने बघत होता. तो बाहेरून आलेला अनाहूत असावा. त्याचा स्वतःच्या नजरेवर विश्वास बसत नव्हता. गोपीच्या डोक्यात सणक उठली. तो पिसाटला. हातातला चॉपर त्याने दणकन केबिनच्या दाराच्या काचेवर आदळला. चौफेर काचा उडाल्या. मान खाली घालून काम करणारा प्रत्येक जण दचकून ताट झाला. जैसे है वैसेच बैठे रहो. आवाजात शक्य तेवढी खुन्नस होत हप्ता म्हणाला. हमारी और आपकी कोई दुश्मनी नहीं है, लेकिन उठोगे तो काट डालूंगा एक एक को. माल निकालो. गोपी धुमसला. शिपायाने कोपऱ्यातलं कपाट उघडलं. बॅग काढली आणि गोपीच्या हातात दिली. ती व्हीआयपीची सामान्य ब्रीफकेस होती. परत शिपायाच्या मानेला चॉपर लावून एका हातात बॅग घेऊन गोपी केबिन बाहेर आला. कोई हिलना मत. हप्ता गरजला. शिपायाच्या मानेला चॉपर लावूनच तिघे दारापर्यंत आले. शिपायाला आत लोटून बाहेर पडल्याबरोबर मिंटने ऑफिसचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून घेतली आणि तिघही धावत सुटले. ते मारुतीकडे पोचण्याआधीच चौकशी समोर बसलेला अनाहूत ऑफिसच्या खिडकीत आला होता. ही शक्यता त्यांच्या लक्षात आली नव्हती. खिडकीच्या ग्रिलमधून तो जोरजोरात ओरडत होता. झाडाखालच्या रिक्षावाल्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. चोर चोर, रिक्षावाला उनका पीछा करो. तो थांबत किंचाळत होता. जाऊ द्या, शिट, पिंचोत आपला पाठलाग होतोय. हप्ता रडल्याप्रमाणे ओरडला. दाऊदचा पाय ऍक्सेलरेटरवर दाबला गेला. मारुती वेगाने पुढे झेपावली. बाजूला थांब, गोपी म्हणाला. दाऊदनं मारुती बाजूला घेतली. मारुती थांबण्याआधीच गोपी खाली उतरला होता. त्याने पुढल्या आणि मागल्या नंबर प्लेटवरचे स्टिकर्स खेचून काढले आणि तो परत आत बसला. मारुती परत झेपावली. चालत्या मारुतीत चौघांनीही लुझर्स काढले. लुझर्स, गॉगल्स, चॉपर्स एकत्र गुंडाळून पाठी टाकले. तोंड पुसून स्वच्छ केली. मला वाटतं आता तो रिक्षावाला आला तरी हरकत नाही, गोपी म्हणाला. अरे रिक्षावाला सोड, समोर चेक नका येतोय, दाऊद आवळलेल्या ओठात म्हणाला. अरे पकडलं तरी चोरीची गाडी म्हणून पकडतील ते, गोपी विचित्र हसत म्हणाला. या मारुतीत बावळट दिसणारी कॉलेजची 4 मुलं होती. बापाची गाडी घेऊन फिरायला निघालेली. पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. लाल मारुती पुढे झेपावली. गोपीने डोळे उघडले. लाल भडक डोळ्यांनी तिघांकडे पाहिलं. मग तो अस्वस्थपणे म्हणाला, आपल्या नशिबावर एवढा विश्वास आहे तुमचा? ताडकन पाठी वळत हप्त्याने बॅग पुढे घेतली. काटकन उघडली. नोटांच्या थप्प्या होत्या, 500 आणि 100च्या. वरतीच पिवळसर कागद होता. त्यावर लांब लचक हिशोब होता. सगळ्यात खाली आकडा होता 4,37,900. गोपीने डोळे मिटले. डोकं पाठी टेकलं. काहीही झालं तरी आपण एक पॉश फ्लॅट घ्यायचा. आई बाबांना मुंबईला आणायचं. ही आणि अशी अनेक ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारा, आणखी एक राडा करणारा तरुण
जन्माला आला. तो जन्माला आला, त्याचं पुढे काय झालं ते कळण्यासाठी हे पुस्तक वाचा. अनंत सामंत यांचं एक ड्रीम मायला. मला खात्री आहे तुमची उत्सुकता वाढली असेलच आणि पुस्तक वाचून पुढचा एपिसोड बघायला याच. भेटू पुढच्या भागात. आणि हो, तुम्हाला जर तुमची पुस्तकं आमच्यापर्यंत पोहोचवायची असतील, आम्ही ती वाचावी आहे अशी जर तुमची इच्छा असेल तर आम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा. आम्ही नक्की वाचू. थँक्यू.